सुंदर अशी उपकार स्तुती केली आणि त्याच पद्धतीनं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वतीने मध्यस्थीच्या प्रार्थना केलेल्या आहेत. प्रियांनो, तुम्हाला आणि मला अधिक प्रार्थनेमध्ये सक्रिय होण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला अधिक प्रार्थनेमध्ये आवेशाने देवाजवळ मागण्याची गरज आहे. आपल्या प्रार्थनेतला लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे प्रिय. आणि म्हणून रात्री, दिवसा, सकाळी आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ प्राप्त होईल त्या त्या वेळेला तुम्ही परमेश्वराचे उपकार स्तुती करा. परमेश्वराचं स्तवन करत त्याच्या अंगणामध्ये जा आणि तुम्हाला जे काही इच्छित आहे, जे काही देवाजवळ तुम्हाला अपेक्षित आहे ते प्रभूजवळ मांडा. परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकतो प्रिया. हालेलुया. देवाला गौरव देऊया. आपण गलतीकरास पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये आहोत आणि 4थ्या अध्यायाच्या 25व्या वचनापर्यंत काल आपण मनन केलेलं आहे. आणि थोडीशी उजळणी कालच्या वचनाची जर करायची झाली तर प्रियांनो, काल आम्ही पाहिलं की काही लोक, पौल त्यांना सांगतो की काही लोक तुम्हामध्ये व्यर्थ खटपट करत आहेत आणि त्यांची खटपट जी आहे त्याचा हेतू अयोग्य आहे, त्यांचा हेतू शुद्ध नाहीये असं तो त्यांना म्हणत आहे. आणि तो त्यांना सांगत आहे की त्यांचा हेतू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हामध्ये फूट अशासाठी पडतात, ते तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न अशासाठी करतात की तुम्ही भ्रमित व्हावं, तुम्ही देवापासून लांब जावं आणि जे अनावश्यक आणि निष्फळ आणि निरर्थक आहे ते मिळवून घेण्याचा खटाटोप तुम्ही करावा आणि त्याच पद्धतीनं त्या गटात जाऊन त्यांना तुम्ही गौरवित करावं किंवा त्यांना मिळवण्याचा प्रयत्न अधिक करावा. यासाठी ते सगळा काही खटाटोप करत आहेत आणि त्यांचा हेतू जो आहे तो अशुद्ध आहे, त्यांचा हेतू चांगला नाहीये असं पौल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते तुम्हामध्ये फूट पाडतात, तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. ख्रिस्ताच्या कृपेने जे तुम्हाला एकत्रित बांधलेलं आहे त्या कृपेला भंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशासाठी की ख्रिस्ताची कृपा ही एकटी तुम्हाला तारण्यासाठी समर्थ नाहीये, तर ख्रिस्ताच्या कृपेबरोबर तुम्हाला नियमशास्त्राची जोडसुंतेची गरज आहे. तुम्हाला पुन्हा जुन्या जोखण्याखाली येण्याची गरज आहे असं कुठेतरी ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून पौल त्यांना तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की तुमची खटपट ही नेहमी योग्य बाबतीत असणं गरजेचं आहे. जे काही चांगलं आहे, जे काही योग्य आहे, जे काही परमेश्वराच्या गौरवार्थ आहे ते मिळवण्याकरिता, ते प्राप्त करून घेण्याकरिता, ते कमावण्याकरिता तुमची खटपट असणं अत्यंत गरजेचं आहे असं पौल त्या ठिकाणी म्हणत. आणि पौलाला ही गोष्ट माहिती आहे की त्यांनी योग्य गोष्टीसाठी पूर्वी खटपट केलेली आहे. पौल जेव्हा त्यांच्यामध्ये होता तेव्हा सुवार्ता स्वीकारण्याच्या संदर्भाने, सुवार्तेमध्ये टिकण्याच्या संदर्भाने त्यांनी नानाविध छळाला सामोरे गेलेले आहेत. त्यांनी अनेक कष्ट उपसलेले आहेत आणि म्हणून पौल त्या ठिकाणी म्हणत आहे की मी तुमच्या जवळ असताना फक्त हे करू नका, मी जेव्हा तुमच्यापासून लांब आहे तेव्हा देखील योग्य गोष्टी मिळवण्याकरिता तुमची ती खटपट चालू ठेवा. जी तुम्ही प्रारंभी केलेली होती, जी तुम्ही सुरुवातीला केलेली होती, ती योग्य खटपट तुम्ही चालू ठेवा. परंतु तुमची आत्ताची जी खटपट चालू आहे ती कुठेतरी निरर्थक गोष्टी कमवण्याकडे चाललेली आहे. तुमची आत्ताची जी खटपट सुरू आहे ते तुम्हाला उपयोगी नसलेल्या गोष्टी मिळवण्याच्या संदर्भाने चालू आहे. तसं तुम्ही करू नका असं पौल त्यांना सांगतो. आणि मग पुढे आम्ही 19व्या वचनामध्ये पाहिलं प्रियाने की फार सुंदर रीतीने पौल त्यांना सांगत आहे की मी कसं तुम्हाला माझ्या उदरामध्ये ठेवू इच्छितो. कुठवर? जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताच्या स्वरूपाचं पूर्णत्व प्राप्त तुम्हाला होत नाही, जोपर्यंत तुमची पूर्ण वाढ होत नाही. जसं आई आपल्या बाळाला 9 महिने 9 दिवस त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत आपल्या पोटात बाळगते, त्या पद्धतीनं पौल म्हणतो की तिथवर मला तुमच्या संदर्भाने प्रसूती वेदना देण्याची इच्छा आहे किंवा मला त्या प्रसूती वेदना होत आहेत. मी लगेच तुम्हाला सोडून देऊ इच्छित नाहीये, मी तुम्हाला टाकून देऊ इच्छित नाहीये, तुम्ही घसरलात म्हणून मी तुमच्याकडे दुर्लक्ष करू इच्छित नाहीये. तुम्ही निरर्थक निष्फळ अनावश्यक गोष्टींना चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात, त्या मिळवण्याचा खटाटोप करत आहात. म्हणून मी तुम्हाला टाकून देणार नाहीये, परंतु मला प्रसूती वेदना होत असल्यासारखा मी तुमच्याशी बोलणार आहे, अशासाठी की तुम्ही पूर्ण व्हावं आणि मग माझ्या उदरातून माझ्या पोटातून बाहेर पडावं, तुम्हाला ख्रिस्तासारखं पूर्णत्व त्या ठिकाणी प्राप्त व्हावं असं तो सांगत. तुम्हाला मातेचं अंतकरण दिसतं का? आता याच्या आधी कदाचित प्रियांना तो पित्याच्या कळवळीनं सांगत होता, परंतु आता तो म्हणतो की जशा आईला आपल्या बाळाविषयी चिंता काळजी असते, कळवळ असतो, प्रेम असतं, आस्था असते, आपुलकी असते, त्या पद्धतीनं मला तुम्हाला माझ्या उदरात माझ्या पोटात वागवायचं आहे, अशासाठी की जी सुवार्ता, ज्या सुवार्तेद्वारे तुमचा जन्म झालेला आहे त्याद्वारे तुम्ही पूर्णत्वास देखील पोचावं. आणि मग पूर्णत्व कधी मिळणार आहे? जेव्हा ख्रिस्त येणार, जेव्हा ख्रिस्तासारखे आम्ही परिवर्तित होणार. आता आम्ही काय करतो?
आम्ही जितकं त्याच्यावर प्रेम करू, जितकं विश्वासात वाढू, जितकं त्याचं आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करू, जितका त्याला संतोष देण्याचा प्रयत्न करू, तितकं आम्ही कलाकलाने अंशाने त्याच्यासारखं बदलत जाणार. आमच्यामध्ये हळूहळू ख्रिस्त दिसायला लागणार लोकांना. आमचं वागणं, बोलणं, बघणं, बसणं, उठणं सगळं काही त्याच्यासारखं व्हायला लागणार. आमच्या चेहऱ्यावरचं तेज बघून लोकांना वाटणार की अरे हा व्यक्ती वेगळा आहे, नाही का? आम्ही ख्रिस्तासारखे बदलत जाणार, ख्रिस्तासारखे परिवर्तित होत जाणार प्रियांनो. आणि त्या पूर्णत्वापर्यंत तुम्ही आणि मी सुद्धा पोचणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला कलाकलाने बदलत राहणं फार गरजेचं आहे प्रियांनो. पुढे तो म्हणतो की कदाचित मी तुमच्या जवळ असतो तर मी माझ्या स्वरात किंवा माझ्या आवाजात बदलून मी तुमच्याशी बोललो असतो. वाचनातून कदाचित तुम्हाला माझ्या पत्रातून माझी कळवळ, माझी तळमळ तुम्हाला दिसत नाहीये. मी समोर असतो तर माझ्या आवाजातून ती व्यक्त करून मी तुम्हाला सांगितली असती, दर्शवली असती, नाही का? असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. जी गोष्ट प्रेमाने प्रीतीने समजावून सांगायची ती तशी सांगितली असते, आणि जी कठोर शब्दात सांगायची मी तशी देखील सांगितली असती, असं पौल त्यांना म्हणत आहे. परंतु तो पुढेही म्हणतो की मी तुमच्या संदर्भाने बुचकळ्यात पडलोय. मी तुमच्यासाठी काय करावं, पुन्हा तुम्हाला सुवार्तेच्या कृपेमध्ये खेचून आणण्यासाठी मी काय करावं? मी तिथे असतो तर मी तुमच्याशी बोललो असतो, स्वर बदलून तुमच्याशी बोललो असतो. परंतु इथे तुमच्यापासून दूर असताना मी बुचकळ्यात पडलो आहे, असं पौल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पुढे आता तो मुख्य मुद्द्याला हात घालत आहे. या लोकांना जी दिशाभूल करण्यात आलेली आहे, या लोकांना जे भ्रमित करण्यात आलेलं आहे, ते नियमशास्त्राधीन होण्यासाठी भ्रमित करण्यात आलेलं आहे. आणि मग जुन्या गोष्टींचा आधार घेऊन नवी कृपा यांची सांगड घालून तुम्हाला तारण प्राप्त करून घ्यावं लागणार. तुम्हाला सुनता आणि ख्रिस्तावरचा विश्वास, त्याच्यामध्ये झालेला बाप्तिस्मा, याद्वारे तुमचं तारण होणार. अशी जी त्यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे किंवा भ्रमित त्यांना करण्यात आलेलं आहे, त्याविषयी पौल त्यांना म्हणतो की तुम्ही नियमशास्त्र वाचताना, मग ते वाचल्यानंतर किंवा ते ऐकल्यानंतर तुम्हाला ते समजत नाही का? तुम्ही स्वतःला अब्रामाची संतान म्हणता. नियमशास्त्राद्वारे, सुनतेद्वारे आम्ही अब्रामाची संतान आहोत, असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता. तेव्हा पौल त्यांना म्हणत आहे, तुम्हाला माहिती नाहीये का की अब्रामाला 2 संतान होते? तो प्रश्न विचारत आहे. तुम्ही स्वतःला अब्रामाची संतती म्हणता. सुनतेच्या कराराद्वारे, नियमशास्त्रातील आज्ञा पाळण्याच्या द्वारे तुम्ही या अभिमानाने गर्व बाळगता की आम्ही अब्रामाची संतती आहोत. अहो, तुम्हाला कळत नाहीये का की अब्रामाला 2 संतती होत्या? आणि मग तुम्ही ठरवा की त्या 2 संततीमधली तुम्ही कोणती संतती आहात. आणि मग त्या 2 संततीविषयी पुढे तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो की कारण शास्त्रात असलेली आहे, अब्रामाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला होता आणि एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला होता. तुम्ही ठरवा, तुम्ही कुठल्या स्त्रीपासून जन्मलेला मूल आहात. तुम्ही कुठल्या स्त्रीपासून झालेली अब्रामाची संतती आहात. एक दासीपासून झालेले दासीपुत्र आहेत आणि एक स्वतंत्र स्त्री जी अब्रामाची पत्नी अभिवचनाद्वारे गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला, त्या अभिवचनाची तुम्ही संतती आहात, हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न. आणि मग काल आम्ही पाहिलं प्रियांनो, देह स्वभावाच्या खटपटीतून झालेली संतती जी आहे ती कोण आहे प्रियांनो? इश्माईल. इश्माईल. कशी देह स्वभावाची खटपट प्रियांनो, कोण सांगेल मला? काल मी सगळं सांगितलं तुम्हाला. ते काय खटपट त्यांनी केली, खटाटोप केला. सारेनं काहीतरी वेगळी क्लुप्ती, वेगळी योजना आखली, नाही का? मानवी दृष्टिकोनातून, देह स्वभावातून काय केलं सारेनं? तिनं तिनं आपली दासी आपल्या अब्राहमाला पत्नी म्हणून दिली. हे 75व्या वर्षी अब्रामाला अभिवचन प्राप्त झाल्यानंतर पुढची 10 वर्ष सारेने विश्वासानं वाट बघितली. आणि मग 10 वर्षानं, तो 86 वर्षाचा झाल्यानंतर ती म्हणाली की अरे बापरे, आता आपण 10 वर्ष वाट बघितली, देवाचं अभिवचन काही पूर्ण होत नाही, कदाचित आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, आपण काहीतरी करावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून ती म्हणाली की हे बघ, माझ्यापासून तरी तुला संतती होणार नाहीये, कारण मी आता म्हातारी झालेली आहे. एक काम करा, ही माझी दासी हगार, ही तुमच्या बरोबर विवाहित होऊ दे, तुम्ही तिच्या जवळ जा आणि ती गर्भवती होईल, आणि कदाचित अशाद्वारे जे देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे ते पूर्ण होईल. आणि मग प्रियांनो, तसं करून तिने देह स्वभावाद्वारे खटपट करून देवाच्या अभिवचनाच्या विरोधात जाऊन संतती बनण्याचा किंवा बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला प्रियांनो. आणि ती संतती कोण आहे? इश्माईल, नाही का? पौल त्यांना म्हणतो की तुम्ही इश्माईल आहात का? अभिवचनाची वाट न बघता
हे स्वभावाच्या खटपटीतून जन्मलेले आणि स्वतःला अब्रामाची संतती मानणारे तुम्ही आहात का, असं पौल त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत. पुढे जी स्वतंत्र होती प्रियांनो, ती कोण होती? सारा. तिने चूक केली, परंतु देवाच्या कृपेने ती पुन्हा गर्भवती झाली प्रिया, नाही का? अब्राम 99 वर्षाचा असताना ती गर्भवती झाली आणि तिला त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती झाली आणि देवाचं अभिवचन पूर्ण झालं. कसली आशा नसताना ती ती माता झाली आणि ती वचनाची संतती. प्रियांनो, तुम्ही ठरवा तुम्ही कोणती संतती आहात. हे लोक म्हणतात नाही नाही नाही, देह स्वभावाने तुम्हाला सुनता करून घ्यावी लागणार. अब्राम किती सुंदर पौल किती सुंदर त्याची विभागणी करत आहे पहा, किती सुंदर स्पष्टीकरण देत आहे पौल. पौल म्हणतो तुम्ही ठरवा की तुम्ही यापैकी कोणते आहात. जर तुम्ही म्हणता की नियमशास्त्र, देह स्वभाव, सुनता करायची, तर तुम्ही आपोआप हागार आणि इश्माएलाच्या बाजूला जाऊन उभे राहता. तुम्ही जर म्हणता की नाही, अभिवचनाची संतती आम्ही असावं, येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारेच आम्हाला अब्रामची संतती होता येतं, देवाची संतती होता येतं, तर तुम्ही आपोआप इसाकाच्या बाजूला येऊन उभे राहता, असं तो म्हणत. 24व्या वचनामध्ये तो म्हणतो या गोष्टी दृष्टांत रूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन करार आहेत. एक तर सिनाय पर्वतावरून केलेला तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे, असं म्हणत आहे. आता या दोन स्त्रिया आहेत, एक पुरुष, एक वडील, दोन आया आणि दोन मुलं. प्रियांनो, एक वडील, एक बाप, दोन स्त्रिया. तो म्हणत आहे की दोन करार आहेत. त्यातला एक करार सिनाय पर्वतावरून दिलेला करार आहे आणि दुसरा करार नवा झालेला करार आहे, असं तो म्हणत. सिनाय पर्वतावरती कुठला करार देण्यात आला? कोण सांगेल? आज्ञाच. आज्ञा देण्यात आल्या. मोशेद्वारे नियमशास्त्र त्या ठिकाणी देण्यात आलं प्रियांनो, नाही का? आणि येस. हा करार कशासाठी येतो म्हणतो? गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. जर तुम्ही अब्रामाची संतती असे म्हणतात आणि तुम्ही देह स्वभावाने अब्रामाची संतती ठरवत आहात, तर तुम्ही अजून गुलाम आहात, तुम्ही स्वतंत्र नाही आहात, असं तो त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 25व्या वचनामध्ये म्हणतो हागार ही अरब सणातील सिनाय पर्वत होय आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीमध्ये आहे. हागार जी दासी होती, ज्या दासीला देह स्वभावाच्या खटपटीतून सारेने काहीतरी तरतूद करून अब्रामाची संतती तिच्याद्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ती हागार म्हणजे सिनाय पर्वत म्हणजे नियमशास्त्र आहे, असं पौल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे असं म्हटलंय. ती त्याच जोडीची आहे, तिच्याद्वारे देखील एक वेगळं राष्ट्र, वेगळी संतती निर्माण झालेली आहे, असं तो त्यांना सांगतो. ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीमध्ये आहे. जे नियमशास्त्रामध्ये आहेत, जे हगारेचे आहेत, ते अजून गुलाम आहेत, ते स्वतंत्र झालेले नाहीत, असं पौल त्यांना स्पष्टोक्तीने सांगत आहे. आणि मग 26व्या वचनामध्ये तो म्हणतो वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता होय. म्हणजे अभिवचनाची जी संतती ज्या स्त्रीच्या द्वारे झाली, ती सारा, ती आपली आई, ती आपली माता अशी आहे. यरुशलेमेमध्ये जो झालेला नवा करार आहे, त्या कराराची आम्ही संतती आहोत आणि ती यरुशलेम आपली माता आहे. यरुशलेम माता म्हणजे जो एक कल्ट सुरू आहे ती नाहीये बरं का. प्रतिकात्मक रीतीने, चिन्हात्मक रीतीने समजून घ्या. नाहीतर यरुशलेम माता जे आजूबाजूला फिरणारे लोक आहेत त्यांच्या नादी लागू नका. यरुशलेम माता म्हणजे आम्ही ते देवाची संतती आहेत असं म्हणून घेऊ नका. चिन्हात्मक रीतीने पौल त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो वर असलेली यरुशलेम म्हणजेच सारा, जी अब्रामाची वाग्दत्त पत्नी होती, ती स्वतंत्र होती आणि तिच्या द्वारे झालेली संतती म्हणजे अभिवचनाची संतती तुम्ही आणि मी आहोत, जे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाची संतती झालेलो. हालेलुया. फार सुंदर अशी विभागवारी या ठिकाणी पौलाने करून दाखवलेली आहे. मला वाटतं की कदाचित हे एवढं सांगितल्यानंतर त्यांचे डोळे उघडले असतील काय हो? तुम्हाला काय वाटतं? एवढं स्पष्टोक्तीने, एवढं विश्लेषण करून सांगितल्यानंतर या लोकांना समजलं असेल काय? कदाचित समजलं असेल, नाही का? त्यापैकी जे देवाने निवडलेले शिक्कामोर्तब करून ठेवलेले होते, ते कदाचित देवाकडे आले असतील, परतले असतील. प्रिय,
कारण स्पष्ट रीतीने अब्राम या ठिकाणी सांगत आहे, दासीपुत्र आहात, अभिवचनाची संतती आहात. देह स्वभावाच्या कर्मांनी, देह स्वभावाची खटाटोप करून स्वतःला नीतिमत्व सिद्ध करू पाहत आहात, की मी अपात्र आहे, मी पापी आहे, मला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, त्याने माझ्या बदली मरणं गरजेचं आहे, मी स्वतःच तारण नीतिमत्व कमवू शकत नाही, आणि म्हणून अशा नसलेल्या लोकांसारखे जे तुम्ही, हे तुम्ही देवाची संतती आहात का, असा प्रश्न पौल त्या लोकांना विचारण्याचा प्रयत्न करतो. पुढे तो 27व्या वचनामध्ये काय सांगतो, वाचा कोणीतरी वचन 27. शास्त्रात असे लिहिले आहे, अगे वंदे, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो, ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. आमीन. आगे वंदे म्हणजे वांझ स्त्री, तू मूल होत नसले तरी आनंदित हो असं म्हटलेलं आहे. तुला जी आशा नाहीये, तू निराश होऊ नकोस, तू आनंद कर, असं पौल त्या ठिकाणी वचनाचा संदर्भ देऊन सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे प्रियांनो. आणि यशाच्या 54व्या अध्यायातलं आणि पहिलं वचन त्या ठिकाणी पौल सांगण्याचं, नियमशास्त्रातील जुन्या करारातील यशा संदेशाद्वारे केलेली ही भविष्यवाणी आहे किंवा ही वचनं आहेत, ती त्या ठिकाणी पौल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो की आगे वंदे म्हणजे वांझ स्त्री, तुला मूल होत नसले तरी तू आनंदित कर, ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर. का करायला सांगतो प्रियांनो, दुसऱ्या वचनामध्ये किंवा त्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये तो सांगतो, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत, असं तो म्हणतो. जिला पती आहे, जिला तिच्या पतीद्वारे मुलं झालेली आहेत, त्यांच्या मुलांपेक्षा ज्या तुला आशा नसताना देवाच्या अभिवचनाद्वारे, देवाच्या कृपेद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे जी संतती झालेली आहे, ती संतती संख्येने अधिक आहे, असं तो म्हणतो. हगार, अब्राम तिच्या जवळ गेला, अब्राम तिचा पती झाला, अब्राम तिच्या जवळ जाऊन निजला, आणि त्या अब्रामाद्वारे हगारेला संतती झाली प्रियांनो. आणि त्या संततीपेक्षा पौल या ठिकाणी म्हणतो की सारेला कसलीही आशा नसताना, सारा पूर्ण वांझ झालेली असताना, अभिवचनाद्वारे तिला जी संतती पवित्र आत्म्याकरवी झाली, ती संतती, तिची संख्या अमर्यादित आणि अधिक अशी आहे. हालेलुया. दोन्ही राष्ट्र निर्माण झालेत, परंतु आता अभिवचनाची संतती म्हणजे जो प्रभू येशू ख्रिस्त, त्यावरील विश्वासाद्वारे जी लोक देवाची संतती झालेली आहेत, अब्रामाची संतान झालेली आहेत, त्यांची संख्या अधिक आहे, असं पौल त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. ही विभागवारी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्याजवळ जर वही असेल, पेन असेल तर लिहून घ्या प्रियांनो. देह स्वभाव म्हणजे हगार, आणि हगारेद्वारे झालेली संतती किंवा हगार स्वतः ही गुलाम किंवा दासी आहे, म्हणजे सिनाई पर्वत आणि नियमशास्त्र आहे. आणि अभिवचनाद्वारे झालेली संतती ही स्वतंत्र स्त्री म्हणजे सारा, ती यरुशलेम आहे, आणि ती कृपेचा झालेला नवा करार आहे प्रियांनो. हालेलुया. पुन्हा सांगू, पुन्हा नीट सांगतो, तुम्ही लिहून घ्या प्रियांनो, ही क्रमवारी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. हगार देह स्वभावाद्वारे झालेली गुलाम किंवा दासी होती, ती म्हणजे सिनाय पर्वतावरती दिला गेलेला नियमशास्त्राचा करार आहे. तिच्याद्वारे झालेली सगळी संतती ही गुलामगिरीची संतती आहे, ते दासी पुत्र आहेत. आणि दुसरे, अभिवचनाद्वारे होणारी संतती, सारेच्या द्वारे झालेली संतती म्हणजे स्वतंत्र स्त्रीच्या द्वारे झालेली संतती, म्हणजेच यरुशलेम, कृपेचा झालेला नवा करार. या हा क्रमवार तुम्ही लिहून घ्या प्रियांनो, तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत, ही हे वचन तुम्हाला समजलं का प्रियांनो? कोणाकोणाला समजलं, कोणाला समजलं नाही? माईक अनम्यूट करून सांगा, समजलं नाही समजलं.
कुठलं वचन सांगितलं? 27व्या वचनातला दुसरा भाग, जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. याचा अर्थ कळला श्वेता सिस्टर? जरा समजून सांगितलं तर बरं होईल. येस. सगळ्यांनी मला माईक अनम्यूट करून सांगा प्रिया, समजलं नाही समजलं एवढंच सांगा, मी पुन्हा त्याचं सांगतो. नाही 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 समजलं सर. नाही समजलं? नाही समजलं. आता बोललेलं का सतीश? हा. आता बोललेलं ते मेसेज करून जरा पाठवलं तर बरं होईल आम्हाला. जे आता लिहून घ्यायला सांगितलं होतं ना तुम्ही, हो ते जरा मेसेज करून पाठवलं तर बरं होईल. हो हो, तो क्रम पाठवतो. परंतु ही वचनं वाचलीत तर तुम्हाला ते सगळं स्पष्टीकरण अजून कळेल. मी ते लिहून देखील पाठवतो प्रियांनो. परंतु या वचनाचा अर्थ समजून घेऊया. जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, म्हणजे समजून घेऊयात प्रियांनो. अब्राहम हगार हिच्या बरोबर जेव्हा त्याचं लग्न झालं किंवा त्याला ती देण्यात आली, तेव्हा त्या दोघांच्या शारीर संबंधातून एक संतती निर्माण झाली. समजून घेऊयात. ही संतती हगारेची संतती म्हणजे इश्माईल असं आहे, इश्माईल वंशज आहे. आणि त्याच वाक्यामध्ये दुसरी म्हटलेली आहे, आशा सोडलेली स्त्री. आता अब्राहम हगारेचाही पती होता आणि सारेचाही पती होता, परंतु सारेला अब्राहमाचा काही फायदा नव्हता संतती होण्यासाठी, कारण सारा वांज होती प्रिया. समजून घेऊया. आणि आशा सोडलेला पती जरी असला तरी मला या पतीपासून संतती होऊ शकत नाही, काहीही होऊ शकत नाही, कसली आशा शिल्लक नाहीये. अशा स्त्रीची संतती म्हणजे अभिवचनाद्वारे देवाने जे सांगितले की सारा पुढच्या वर्षी तुझ्या हातात तुझं मूल असेल, तो इसहाक त्याची संतती ही संख्येने जास्त असणार आहे प्रियांनो. हे हा भेद समजून घेऊया. नाही का? समजला तुम्हाला हा भेद? समजलं. येस. जर समजलं नसेल तर कदाचित प्रियांनो त्याच्यावरती अधिक विश्लेषण आपण घेऊयात. परंतु एक बाब समजून घ्या, अभिवचनाच्या संततीची संख्या ही दासीपुत्राच्या संख्येपेक्षा जास्त आहे, एवढं पौल सांगण्याचा प्रयत्न साध्या सोप्या शब्दांमध्ये करत आहे. आणि अभिवचनाची संतती म्हणजे कोण आहे प्रियांनो? सारेच्या द्वारे झालेली. सारेच्याद्वारे झालेली. आणि तो एकच आहे असं जे मागच्या वचनांमध्ये आम्ही शिकलो, तो कोण आहे? इसहाक. इसहाक. अजून पुढे तो एकच आहे म्हटलेला आहे. मागच्याच अध्यायात आपण शिकलो पहा, 3ऱ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त प्रियांनो. आणि त्या येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आता अब्राहमाची संतती म्हणजे इसहाकाच्या वंशातले किंवा अब्राहमाची झालेली संतती ही संख्येने पुष्कळ आहे, खूप संख्या आहे असं त्या ठिकाणी तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 28व्या वचनामध्ये वाचा काय सांगितलेलं आहे? बंधू इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती व्हा. आम्ही बंधुजन हो. येस. दादा तुला बोलायचं काय? हा सदेश, मला वाटतं सुजाता दिदी Yes. काहीतरी बोलू इच्छित होती. सुजाता दिदी तुम्ही पहिले संधी घ्या, मग मी थोडंसं. हालेलुया. मला हे विचारायचं होतं, जे 27वं वचन आहे ना, त्याच्या दुसऱ्या भागामध्ये कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा काही भाषांतरामध्ये आशा सोडलेल्या हा शब्द आहे ना, आणि काही भाषांतरामध्ये ना आशा हा शब्द नाहीये. काही भाषांतरामध्ये असं लिहिलेलं आहे की कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. आणि ह्याचा जो संदर्भ आहे तो जसं आपल्या बंधूंनी सांगितलं यशया 54 मध्ये आहे. आणि माझी इच्छा आहे आपण यशया 54 1 ते 8 वचन वाचूया. यशया 54 1 ते 8. मूल न झालेल्या वंदे आनंदाने गजर कर, ज्या तुला प्रसूती वेदना माहित नाहीत, ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण विवाहित स्त्रीच्या मुलापेक्षा सोडलेलीची मुले पुष्कळ आहेत, असे परमेश्वर म्हणतो. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव,
आपल्या राहुट्याच्या कणातही पसरू दे. अटकाव करू नको. आपल्या दोऱ्या लांब कर. मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रावर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसवील. भिवू नको. एक मिनिट. तू शर्मिला लज्जित मॅडम, शर्मिला मॅडम बस. इथे ना संतान या शब्दाला अंडरलाईन करा. तो संतान प्रभू येशू ख्रिस्त आहे. येस शर्मिला मॅडम, आता 4 ते 8 वचन वाचा. भिवू नको. तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको. तू फजित होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडिलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावित आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावित आहे, असा तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडिले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन. तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन, असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो. आमेन. हालेलुया. आपण लक्षात घेऊया प्रियांनो, कारण हा जो संदर्भ पौलाने यशया 54 मधून इथे गलती येथील मंडळीला लिहिण्यासाठी घेतलाय ना, जसं आपल्या बंधूंनी सांगितलं त्याचा 2 गोष्टीमध्ये अर्थ आहे. आपल्या बंधूंनी सांगितलं जसं अब्रामाला पौल आठवण करून देत आहे, तुम्ही नियमशास्त्र अवलंबून नियमशास्त्राधीन होऊ पाहता. तुम्ही विसरता का की अब्रामाला 2 पुत्र होते. एक देहरित्या दैहिकरित्या हागारेपासून झालेला दासीपुत्र आणि एक परमेश्वराच्या अभिवचनाने. कारण ना साराचं गर्भाशय जिवंत होतं, ना तेव्हा अब्रामामध्ये पुत्र निर्माण करण्याची क्षमता होती. दोन्हीही मृत होते. त्याच्यामुळे ते नवीन जीवन जन्माला देऊ शकत नव्हते. म्हणून केवळ आणि केवळ ही गोष्ट लक्षात घ्या प्रियांनो, मनावर ठसवा. अब्राम आणि सारा मृत होते दैहिक दृष्ट्या. त्यामुळे इसहाकाचा जन्म केवळ देवाच्या अभिवचनाने झाला. येस, इसहाकामध्ये अब्रामाचं बीज होतं, कारण देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला होता. पण देवाने अब्रामाचं आणि सारेचं बीज पुनर्जीवित करून केवळ इसहाकाचा जन्म देवाच्या अभिवचनाने झाला. म्हणून तुम्ही आता स्वतःचं परीक्षण करा की दैहिकरित्या तुम्ही जेव्हा जगात आला, तुम्ही आणि मी, आपला जन्म दैहिक रूपाने झालेला आहे. आपण आपल्या आई वडिलांच्या पोटी आलेलो आहोत. पण अजूनही तुम्ही तिथेच थांबलेला आहात, तर तुम्ही हागारेची संतती आहात, दास्यात आहात. पण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमचा नवा जन्म झालेला आहे, जर परमेश्वराचं जसं योहानाच्या पत्रामध्ये वचन आहे, तुम्ही आता विनाशी बीजापासून नव्हे, विनाशी आदामाचं बीज नव्हे प्रियांनो, तर देवाचं अविनाशी बीज, जे देवाचं वचन आहे. कारण देवाने अभिवचन दिलेलं आहे की मी माझा पुत्र पाठवेन आणि जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवेल तो मरणार नाही, त्याचा नाश होणार नाही. या वचनाद्वारे जर तुमचा ख्रिस्तामध्ये जन्म झालाय, तर तुम्ही सुद्धा मग इसहाकाप्रमाणे अभिवचनाची संतती होता. आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मग तुम्ही सुद्धा अब्रामाचे पुत्र आणि कन्या होता. आणि पुढे जे यशया 54 मधलं वचन आहे ना प्रियानो, सुरुवातीला पौल बोलताना हागार आणि सारा ह्यांविषयी बोलत आहे. पण नंतर जेव्हा आपण यशया 54 मध्ये पाहतो, 5व्या वचनापासून ती ज्या स्त्रीला उद्देशून म्हटलेलं आहे, ती स्त्री म्हणजे सारेपासून आता ती प्रोफेसी ड्युएल होत आहे. कशी होत आहे? ती भविष्यवाणी इस्रायलाबद्दल बोलली जात आहे. इस्रायल आणि येरुशलेमेचा जरी परमेश्वराने त्याग केला, परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं, ज्यावेळी तुम्ही माझ्या आज्ञा, माझे विधी मोडाल, त्यावेळी मी तुम्हाला सोडून देईल. परमेश्वराने येरुशलेमेला, यहुदाला आठवण करून दिलेली. पण देवाने म्हटलं की तुमच्या आज्ञा उल्लंघनामुळे जरी मी तुम्हाला टाकलं, तरी मी तुम्हाला पुन्हा जवळ करेन. कारण त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुझा निर्माण करता परमेश्वर तुझा पती आहे. म्हणून इथे वचनामध्ये जो दुसरा भाग आहे ना, की विवाहित स्त्रीपेक्षा
टाकलेल्या स्त्रीची, म्हणजे जरी इस्रायलाला परमेश्वराने टाकलं होतं तरीही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांचा समेट झालेला आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे, म्हणून वचनामध्ये पुढे म्हटलेलं आहे की आता तू तुझ्या राहुट्या लांब कर, आता कनाती मोठ्या कर, उजवीकडून डावीकडून, कारण तुझी संतान, तुझा पुत्र जो आहे ना, तो राष्ट्रांवर राज्य करील. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामुळे आता इस्रायल, यरुशलेम, कारण पुढे जेव्हा प्रोफेसी यरुशलेमेविषयी येते, कारण यरुशलेम जर आपली माता आहे तर आता ती यरुशलेम ती टाकलेली नाहीये प्रियानो. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तिचा पुन्हा समेट झालेला आहे. आणि नव्या कराराची संतती, म्हणजे त्या संततीविषयी ते ड्युअल प्रोफेसी आहे, समजण्यासाठी थोडं कठीण आहे, पण आपण समजण्याचा प्रयत्न करूया. हालेलुया. इथून पुढची वेळ मी बंधू संदेशाची. चालेल. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करून मी आशा करतो माझा आवाज येते. सोपं करून समजायचा प्रयत्न करूया. सतीश आणि सुजाता दिदी यांनी सांगितलेलंच आहे. मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, कोणीही सांगा. जसं बंधू सतीश आणि सुजाता दिदी यांनी सांगितलं, जिला पती आहेत तिची मुलं जी संख्येने कमी, ते कोण आहेत? कोण सांगणार? जिला पती आहे पण तिची मुलं संख्येने कमी, ते कोण? हे मुलं कोण आहे? मुलाची ओळख सांग. स्त्री आहे, तिच्याच कमी आहेत ना हगारची. येस, पण काय त्या मुलांना कोण म्हणून? इस्माईल इस्माईल म्हणता. येस, अजून कोण काय म्हणणार? जी स्त्री आहे तिला पती आहे. अजून कोण काय नावाने आपण त्यांना ओळखतो? जिला पती आहे अशीची लेकरं कमी आहेत. ठीक आहे, आता तो मंडळी नव्हे ना? नाही मंडळी नाही. ठीक आहे, जिला पती आहे तिची मुलं कमी आहे. आता ती मुलं आपण बाजूला ठीक आहे, आपण थोड्या बाजूला सोडू तो गट. मी त्या गटाकडे येतो. आता वचन सांगतं की ज्या स्त्रीने आशा सोडली होती अशा स्त्रीची मुलं पुष्कळ आहेत. आता ही मुलं कोण आहेत? त्यांची ओळख काय? मुलं पुष्कळ आहेत, कारण यशा 54 मध्ये वाचलं आपण आहोत इस्रायल. आपण सगळे त्या पुष्कळांमध्ये येतो. ठीक आहे, मग आपलं नाव काय? आपली ओळख काय? इस्रायल. नवीन इस्रायल. बरोबर आहे. वचनाची मुले, अभिवचनाची संतती. थँक्यू अनिता. हे समजून घेणं हे रहस्य आहे प्रिय. समजूया. जरी पौलाने आधीच्या वचनामध्ये हागारेचं आणि अब्रामाची स्त्री सारा यांच्या दोघींचं उदाहरण दिलं, नाही का? दृष्टांत रूप आहे. अब्रामाला सारेपासून इसहाक झाला. बोलत राहा म्हणजे प्रियानो तुमचं लक्ष लागेल. इसहाकाला कोण झालं? इसहाकाच्या लेकरांचं नाव काय? याकूब आणि एसाव. इसहाकाच्या पत्नीचं नाव काय? रिबेका. रिबेका. इसहाकाच्या पत्नीचं नाव रिबेका. बायबल प्लीज लक्ष दे. रिबेका. इसहाक जेव्हा 40 वर्षाचा होता, माझं जे वय, इसहाक जेव्हा 40 वर्षाचा होता तेव्हा त्याने रिबेकाला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. 20 वर्ष इसहाकाने परमेश्वराकडे प्रतीक्षा केली. रिबेका वांज होती, जशी सारा सुद्धा वांज होती. आपण समजू, सारा वांज होती, रिबेका सुद्धा वांज होती. आणि मग इसहाकाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, विनंती केली, आणि परमेश्वराने रिबेकाच्या उदरामध्ये 2 राष्ट्र, ही 2 राष्ट्र आता तुम्ही सगळे म्हणाले जुळी मुलं होती, एसाव आणि याकोब. पण परमेश्वराने अभिवचनाची संतती म्हणून कोणाला निवडलं? इसहाकाच्या लेकरांना. याकोबाला. आपण त्याचा अभ्यास केलाय. परमेश्वर म्हणतो मी याकोबावर प्रीती केली, एसावाचा द्वेष. याकोबाच्या पत्नीचं नाव काय? कोण सांगणार? राहेल, लेया आणि 2 उपपत्नी होत्या, माहितीये तुम्हाला? बरोबर आहे, जिल्पा आणि बिल्हा. ठीक आहे ना? जिल्पा आणि बिल्हा या 4 पत्नींपासून परमेश्वराने याकोबाला 12 पुरुष संतान आणि 1 मुलगी दिली. हालेलुया. जी इस्रायलाचे 12 वंश आहे. हालेलुया. परंतु आपण हे समजून घेणं गरजेचं आहे, सर्वांची सुरुवात ज्या इसहाकापासून झाली, जो अभिवचनाची संतती, त्या अभिवचनाची संतती जरी असली तरी सुद्धा इस्रायलाला परमेश्वराने
एवढ्या वंशानंतर अब्रामाला जो सुनतेचा करार दिला होता नाही का, त्या सुनतेच्या करारानंतर परमेश्वराने मोशेकरवी नियमशास्त्र दिलं. तो करार त्या नियमशास्त्रामध्ये जो सिनाय पर्वत आहे तो दिला. आता समजूया प्रिय, लक्ष द्या. कारण जरी सिनाय पर्वतावरती परमेश्वराने जो करार दिला तो याकोबाच्या 12 वंशाला दिला, तो हागारेच्या लेकरांना नाही दिला. मग परमेश्वर देवाचं वचन त्या सिनाय पर्वताला हागार का संबोधत आहे? तर देवाची लेकरं आहेत, अब्राम आहे, इस्रायल, अब्राम, इसाक, याकोबाची लेकरं आहे. कारण जरी ही अभिवचनाची संतती होती, जरी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केलेला, जरी परमेश्वराने इस्रायलला त्याची पत्नी म्हणून परमेश्वराने त्याचा स्वीकार केला त्या वंशाचा. आपण यशया 54 मध्ये वाचलं, वचन काय म्हणतं? परमेश्वर इस्रायलला म्हणतो, कारण तुझा निर्माण करता तुझा पती आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव. हालेलुया. लक्षात घ्या, हा करार इस्रायलाविषयी झाला, पण तरी सुद्धा त्या कराराला मग परमेश्वर हागारेची मुलं का संबोधतो? जरी हे अभिवचनाची लेकरं होती तरी परमेश्वर म्हणतो हागारेच्या मुलांप्रमाणे तुम्ही ते हागार आहे, ते सिनाय पर्वतावरती झालेला करार, ते गुलामगिरीत आहे आपल्या लेकरांसह, मुलाबाळांसह. कारण इस्रायला बरोबर परमेश्वराने करार करून सुद्धा त्यांनी परमेश्वराबरोबरचा करार मोडला. ज्याला जगिक भाषेमध्ये ना सूटपत्र म्हटलं जातं, घटस्फोट म्हटलं, ते देवापासून वेगळे झाले. इस्रायल जे देवाची अभिवचनाची संतती होती, जे राष्ट्र आहे ते देवापासून बहकले. ते वचन वाचलं, मी विनंती करतो. यशया 50 पहिलं वचन कोणीतरी वाचा. यशया 50:1. परमेश्वर म्हणतो, तुमच्या आईस मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्यास तुम्हाला विकले तो माझा सावकार, बरोबर. होता. पहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमचा विक्रय झाला, तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईस सोडावे लागले. आमेन. परमेश्वर हे वचन इस्रायलाविषयी म्हणत आहे प्रियानो, अब्रामाच्या संतानाविषयी म्हणत आहे, ज्यांच्या बरोबर परमेश्वराने जुना करार केला, ज्यांना सिनाय पर्वतावरती परमेश्वराने नियमशास्त्र दिले, ज्यांना सुनतेचा करार लावला. हालेलुया. त्या इस्रायलला परमेश्वर म्हणतो की तुमची आई जी इस्रायल, जे सिनाय पर्वत आहे, त्याला सोडून दिल्याचं सूटपत्र कुठे आहे? मी तुम्हाला सोडून देऊ इच्छित नव्हतो, पण तुम्ही इस्रायलाने दुष्कर्म केल्यामुळे, तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईस मला सोडावे लागले. तो करार, तुम्ही माझ्या बरोबरचा करार इस्रायलाने मोडला. हालेलुया. आणि म्हणून इकडे त्या वचनामध्ये यशया 54 मध्ये म्हणत आहे, अगे वंदे जे तुला मूल होत नाही, तू आनंदाने आरुळी मार, गजर कर, कारण जिला मुलं झालेली आहेत. हालेलुया. तू आनंदाने गजर कर, कारण जिला पती आहे, जिच्या जवळ पती होता, जिला अब्राम, जे आता हागारेविषयी उदाहरण दिलेलं आहे, की अशापेक्षा ज्या स्त्रीला परमेश्वराने सोडून दिलं होतं ते इस्रायल आहे. अशी ती स्त्री होती, परमेश्वराने इस्रायलला सोडून दिलं होतं, इस्रायलाचा आधार खुंटला होता, म्हणून ते दास्यत्वात गेले. परमेश्वराचं शल्मोनाद्वारे बांधलेलं मंदिर जाळण्यात आलं, परमेश्वराने पुन्हा त्यांना बंदिवासातून परत आणलं, पुन्हा ते मंदिर नष्ट झालं. प्रभू म्हणतो नाही का, आगे यरुशलेमे, मला तुला कवेत घ्यायची इच्छा होती, परंतु तू माझा अव्हेर केलास. हे ते इस्रायल आहे. हे इस्रायलाविषयी सांगितलं गेलेलं आहे की जिला पती आहे, तिची मुलं, हा तो जुना इस्रायल आहे, जे अजूनही नियमशास्त्रावरती अवलंबून राहू पाहतात, जे अजूनही स्वतःच्या नीतिमत्वावरती, धार्मिकतेवरती अवलंबून राहतात. अशा सर्वांना संबोधून तो शब्द, तो वाक्प्रचार वापरलेला आहे की जिला पती आहे तिची ही मुलं आहेत. पण जिला सोडलं होतं परमेश्वर, ज्यांचा परमेश्वराने त्याग केला होता, म्हणजे ज्या इस्रायलाने देवासमोरचा करार मोडला होता, आणि तुम्ही, मी, जे परराष्ट्रीय होतो, ज्यांना कधी देवाची ओळखच नव्हती, जे मूर्तींच्या मागे धावणारे, असे तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये जेव्हा देवाची अभिवचनाची संतती झालं, तेव्हा आपली गणती त्या वाळूच्या कणा इतकी आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, तुझ्या कणाती आता पसर, पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून तुझी लेकरं त्या कणातीमध्ये येत आहे. कारण जिला पती आहे अशी ती समजते, तिच्या लेकरांपेक्षा त्या जुन्या कराराची लेकरं इस्रायली किती आहेत.
अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत काउंट करत राहिलो तरी तिच्या लेकरांपेक्षा मागील 2 वर्षामध्ये हालेलुया प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेली अभिवचनाची संतती आणि ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत होणारी अभिवचनाची संतती ही मुलं पुष्कळ आहेत. हालेलुया. कळालं प्रियांनो? आपण ते वचन वाचून मी बंधू सतीश यांच्याकडे वेळ देतो. योहान 8 वचन 31 ते 37 कोणीतरी वाचा. योहान 8 31 ते 37. योहान शुभवर्तमान 8 31 ते 37. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तरी तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. पुढे वाचू. वचन 37 पर्यंत. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरोखरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारावयास पाहता. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त हे इस्रायलला जिला पती आहे तिच्या लेकरांना संबोधून हे वचन म्हणतात. जुना इस्रायल त्यांना काय म्हणताय? होय, तुम्ही जिला पती आहे तिची लेकरं, कराराची संतती आहे. तो जुना करार जे नियमशास्त्राद्वारे तुम्ही स्वतःचं नीतिमत्व मिळवू पाहता. मला माहित ठाऊक आहे तुम्ही अब्रामाचे वंशज, पण तुम्हाला कळत नाहीये की जी देहदृष्ट्या जन्मलेली हागारेची संतती आहे तिच्या जोडीने तुम्ही सुद्धा पापाच्या गुलामगिरीमध्ये आहात. म्हणून मोशेने पण त्यांना प्रियानो इशारा दिला होता, फक्त देहाची नाही तर तुमच्या हृदयाची, कानाची, अंतःकरणाची सुंता करा. तिने सांगितलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वचनामध्ये सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पापात जो कोणी पाप करतो पापाचा दास आहे. तुम्ही असं म्हणू नका की आम्ही अब्रामाचे वंशज आहोत म्हणून आम्ही अभिवचनाची संतती आहोत म्हणून आमची स्वर्गात जागा पक्की आहे. तुम्ही जरी अब्रामाची संतती असला तरी तुम्ही पाप केल्यामुळे हागारेची संतती बरोबरच गणले जाता. आपण त्याचा अभ्यास केलाय बघा प्रिय. जो देवाचं लेकरू असून सुद्धा तो बाल्यावस्थेमध्ये आहे तर त्याची गंती गुलामाबरोबरच होते. हे वचन इथे पूर्ण होतं. बघा वचन कसं येतं ते समजणं गरजेचं. कारण तो ख्रिस्तामध्ये प्रौढ झाला नाही. प्रौढ तो ख्रिस्तामध्ये येतं. ते नियमशास्त्राच्या अधीन आहे. अजून तो स्कूलच्या बाहेरच आहे, त्या बालरक्षकाच्या अधीन, नियमशास्त्राच्या अधीन. जरी तू इस्रायल आहे, जरी तू अब्रामाचा वंशज आहेस, जरी तुला सर्व देवाचं वचन मिळालंय, पण आता तू ख्रिस्तामध्ये प्रौढतेपर्यंत गेला नाहीस तर तू आता हागारेच्या जी संतती आहे, जी इश्माईल, काही लोक काय म्हणाले मुसलमान, बरोबर आहे. हागारेची संतती, जी गुलामगिरीची संतती, त्यांच्याबरोबर तू सुद्धा गुलामगिरी. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, अगे वंधे आनंदाने गजर कर, कारण सारा, रिबेका, राहेल यांची कूस परमेश्वराने बंद केली होती. त्यांच्या जीवनात ती कसोटी, ती परीक्षा तुमच्या माझ्यासाठी साक्ष म्हणून आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. मी पुन्हा एकदा कळकळीने बोलत आहे. समजूया हे वचन. हे वचन तुमच्या माझ्या फार जवळच आहे, कारण तुम्ही आणि मी या 2 कॅटेगरीपैकी एका कॅटेगरीमध्ये आहे. इस्रायल लोकांना वाटत होतं आम्हाला देवाचा करार मिळालाय, आम्ही देवाची संतती आहोत, आमची माता आहे म्हणजे जिला पती आहे अशा स्त्रीशी आम्ही लेकर आहोत, आम्ही दासी पुत्र नाही. म्हणून ते प्रभू श्री ख्रिस्ताला काय म्हणतात? आम्ही दासी पुत्र नाही, आम्ही अब्रामाचे पुत्र आहे, जिला पती आहे तिची लेकर आम्ही आहोत. पण ते अभिवचनामध्ये प्रवेश झाला नाही. ते जरी पती असला तरी परमेश्वर म्हणतो, जिला सोडून दिलं होतं, ज्या इस्रायलला मी झिडकारलं होतं, जे परराष्ट्रीय होते, त्यांची आता ख्रिस्तामध्ये झालेली संतती पुष्कळ आहे आणि ती परमेश्वराबरोबर युगानुयुग राज्य करेल. आमेन. हालेलुया. आमेन. आणि तुम्ही आणि मी प्रियानो त्या संततीमध्ये युगानुयुग ख्रिस्ताबरोबरच्या संततीमध्ये जाणार. जसे ते यहुदी सुद्धा बहकले, त्यांना वाटलं आमच्याकडे नियमशास्त्र आहे, आम्हाला काही करायची नाही. तसे तुम्ही आणि मी सुद्धा बहकतो. आपल्याला वाटतं आमच्याकडे चर्च आहे. जसं इस्रायल लोकांना काय वाटायचं, येरुशलेम मध्ये देवाचं मंदिर आहे, आमचं कोणी काय बिघडू शकत. तुम्हाला पण वाटतं अरे आमच्या गावामध्ये, शहरामध्ये, नगरामध्ये चर्च आहे, आम्हाला काही तारणाची गरज.
आम्हाला काही बाप्तिस्मा घ्यायची गरज नाही. आम्हाला पाण्याने आत्म्याने नव्याने जन्म घ्यायची गरज नाही. मी स्पष्ट सांगतो, देवाचं वचन स्पष्ट येतं, जो पाण्याने आत्म्याने नव्याने जन्म घेईल तीच स्त्री, तोच पुरुष देवाचं राज्य पाहिल, तीच ख्रिस्तामध्ये अभिवचनाची संतती. मी इथे थांबतो, इथून पुढची वेळ बंधूसाठी. हालेलुया. परमेश्वराचे उपकार स्तुती असो प्रियांनो. हे वचन समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो, कारण या वचनामध्ये तुमच्या माझ्या तारणाचं मर्म दडलेलं आहे प्रियांनो. आणि ते मर्म गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही वर्षांपासून, महिन्यांपासून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, की आम्हाला आत्म्याने पाण्याने त्या नव्या करारामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. त्या करारामध्ये जर आम्ही सहभागी झालो तर तुम्हाला आणि मला अभिवचनाची संतती, देवाचे पुत्र आणि देवाचे कन्या म्हणण्याचा अधिकार प्राप्त होईल प्रियांनो. त्याखेरीज जर आम्ही फक्त त्या वंशातले आहोत किंवा त्या कुटुंबातले आहोत आणि आम्ही वंश परंपरागत सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत, अशी जर आमची धारणा असेल तर आम्ही अजूनही त्याच्या बंधनात, पापांमध्ये आहोत. आमची सुटका झालेली नाहीये. आम्ही ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली अजून आलेलो नाहीये. कृपेच्या काळात आम्ही अजून आलेलो नाही. आणि म्हणून आपण वेळ आहे पावे तो पश्चाताप करूयात, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारूयात आणि आत्म्याने आणि पाण्याने नवीनीकरणामध्ये प्रियांनो जाऊयात, जेणेकरून तुम्हाला आणि मला अभिवचनाची संतती असं नाव मिळेल. हालेलुया. बंधू संदेश आणि सुजाता यांचे आभार मानतो प्रियांनो. यावेळेला आपण इकडे थांबूयात. उरलेली वचनं उद्या आपण अभ्यास करूयात. तिथून पुढची वेळ आपले संचालक सुमन समुद्रे किंवा गौरीमा यांच्याकडे देतो. हालेलुया. खरोखर आज आपण या सुंदर वचनाबद्दल सर्वांनी, म्हणजे मी सतीशचे आणि सुजाता दिदी यांनी संदेशचे आभार मानते. आता इथून पुढची वेळ आपली प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि शेवट या रात्री हे गीत गाऊन आपल्या प्रार्थनेची समाप्ती करूया. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाम तुझे राज स्वर्गात जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली, तसे तू नातू सडवले आहेस, आणि तसेच आम्हास आमची परीक्षेत आणू नकोस, आणि आम्हाला परीक्षेत आणले तर आम्हाला वाईट आमचे राज्य, सामर्थ्य, सर्व काळ ईश्वरा धन्यवाद. हालेलुया. गुड नाईट सर्वांना. जय मसीह. Praise the Lord. Good night. गुड नाईट. Praise the Lord. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. Good night. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड.